नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीची तयार व्हायची गडबड चालू असते आणि त्यात अर्जुनला ऑफिसला जायचं असतं. तोही तयार होत असतो. दोघांचीही गडबड चालू असते. नक्की आरशासमोर कोण उभं राहणार हेच चालू असतं. आता न राहून अर्जुन म्हणतो, काय चाललंय तुम्हा बायकांना? तयार व्हायला किती वेळ लागतो? मी केव्हापासून इथे उभा आहे? तर सायली म्हणते, हो म्हणजे आम्हा बायकांना जर 5 मिनिट लागत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 30 मिनिट लागतात. तर अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आलेले साक्षीदार धडधडीत खोट बोलत आहेत. तर सायली म्हणते, हो का? माझ्या केसांच्या 5 इंच सुद्धा तुमचे केस नाहीत आणि तरी सुद्धा तेच केस विंचरायला तुम्हाला किती वेळ लागतो? 30 मिनिट. आणि मला किती मिनिट लागतात? 3 मिनिटं. तर अर्जुन म्हणतो, नाही असं काही नाही. सायली म्हणते, माय लॉर्ड, जर तेच केस असे विंचरायला गेलं तर वेळ लागणारच ना. तर अर्जुन म्हणतो, कोर्टात कोणीच नाहीये, सर्वजण बाहेर गेले आहेत. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, प्लीज मला तयार व्हायला दे. सायली म्हणते, तुम्ही असं जर वागत असाल तर या सुभेदार घरातील बायकांनी तयार तरी कसं व्हायचं? म्हणजे एक वकील आहे, तो घाईत असतो. दुसरे फॅक्टरीचे मालक आहेत, ते घाईत असतात. आणि तिसरं म्हणजे एक डॉक्टर आहे तो. आता मात्र सायली शांतच होते. अर्जुन म्हणतो, काय झालं? टोमणे संपले. डॉक्टरांसाठी टोमणे नाहीयेत वाटतं. तर आता सायली म्हणते, डॉक्टर घाईत नसतात कारण डॉक्टरांची बायको काहीच करत नाही. तिला तर काहीच काम नसतं. मग ती का घाईत असते? ती नक्की कुठे जात असते? अर्जुन म्हणतो, तोच तर मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपल्यावर वॉच न ठेवता प्रियाचं असं कुठलं इम्पॉर्टंट काम आहे की त्यासाठी तिला घराबाहेर पडावं लागत आहे? तर सायलीला अर्जुन म्हणतो, कदाचित ती पार्टीला तर जात नसेल ना. सायली म्हणते, नाही, मला नाही वाटत की ती रोज पार्टीला जात आहे. कारण काहीतरी वेगळं आहे. अर्जुन म्हणतो, हे कारण तर शोधावंच लागेल. परंतु शोधणार कसं? सायली आणि अर्जुन विचार करत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा प्रिया घराबाहेर पडलेली असते. आता प्रिया गोडाऊनमध्ये आलेली असते आणि महिप्त सर, नागराज काका असा आवाज देऊ लागते. परंतु ज्यावेळी ती जाऊन पाहते तर खुर्चीवर कोणीच नसतं. आता मात्र प्रियाला धक्का बसतो. प्रिया इकडे तिकडे पाहू लागते, परंतु तिथे कोणीच नसतं. आता प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणू लागते, हे काय? महिप्त शिकरे इथे नाहीये. म्हणजे या नागोबाला महिप्त शिकरेने मारून तो इथून निघून तर गेला नसेल ना. म्हणजे नागोबाला मारलं असेल. आता हे सगळं बोलत असताना प्रियाचा चांगलाच थरकाप उडालेला असतो. प्रिया म्हणू लागते, म्हणजेच नक्की हा महिप्त शिकरे पळून गेला आहे आणि नागराजला त्याने किडनप केलं आहे. म्हणजे या महिप्त शिकरेने नागराजला किडनप केलं आणि इथून तो निघून गेला. नाही, हे कसं शक्य आहे? मला नागोबाला फोन करावाच लागेल. आता प्रिया सतत नागराज काकांना फोन करत असते, परंतु नागराज काका काही फोन उचलत नसतात आणि म्हणूनच प्रिया अजून बिथरून गेलेली असते. प्रिया म्हणू लागते, जर महिप्त इथून सुटला असेल तर तो मला जिवंत सोडणार नाही. मी इथून घरीही पोहोचू शकत नाही. अगोदर मला तो नक्की कुठे आहे यासाठी शोधावं लागेल. परंतु प्रियाला काहीच अंदाज लागत नसतो. प्रिया नागराज काकांना फोन करूनही नागराज काका काही तिचा फोन उचलत नसतात आणि त्याचवेळी प्रियाच्या लक्षात येतं की इथे एक माठ होता आणि इथे महिप्तला बांधलेली दोरीही होती. मग ती दोरी कुठे गेली आहे? आता प्रियाचं सगळं काही लक्षात येतं. प्रिया म्हणते, 1 मिनिट, याचाच अर्थ महिप्तलाच पुन्हा एकदा नागराजने किडनप केलं आहे आणि म्हणूनच मला न कळण्यासाठी दुसरीकडे शिफ्ट केलं आहे. असं म्हणत प्रिया पुन्हा एकदा आता नागराज काकांना फोन करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, नाही, हे जर दोघे एकत्र आले तर मला जिवंत सोडणार नाहीत. प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. तिला काय करावं काहीच कळत नसतं. ती सतत नागराज काकांना फोन करत असते,
परंतु काही केल्या नागराज काका मात्र फोन उचलायला तयार नसतात. आता प्रिया पूर्णपणे घाबरल्यामुळे ती गोडाऊनमधून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता नागराज काका महिप्त शिकरेना एका अनोळखी ठिकाणी घेऊन आलेले असतात. महिप्त शिकरे बेशुद्ध असतात. त्यांच्या डोक्याला जखम झालेली असते. नागराज काका त्यांना पट्टी वगैरे बांधून घेऊन येतात आणि त्यानंतर तिथे कोणीही नाही या संधीचा फायदा घेत नागराज काका त्यांना फरफटतच एका ठिकाणी घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सायली विचार करत असते आणि त्याचवेळी अर्जुन सायलीला म्हणतो, प्रियाच्या एवढ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे तिने काल बरीच नाव घेतली होती. त्या नावांपैकी तू कोणाला ओळखतेस का? सायली म्हणते, नाही ना, काल तिने जी नाव घेतली होती त्यातील एकीलाही मी ओळखत नाही. पण आम्हा दोघींची एक मैत्रीण आहे प्राजक्ता, तिला मात्र मी चांगलीच ओळखते आणि तिचा नंबरही माझ्याकडे आहे. आपण प्रियाच्या पार्टीबद्दल प्राजक्ताला नक्कीच विचारू शकतो. अर्जुन म्हणतो, तू फोन कर आणि स्पीकरवर ठेव, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की खरं काय आहे. तर सायली म्हणते, हो करते. असं म्हणत सायली आता प्राजक्ताला फोन करायला घेते. आता सायली प्राजक्ताला फोन करताच प्राजक्ता म्हणते, हॅलो. तर सायली म्हणते, हॅलो प्राजक्ता, मी सायली बोलत आहे. तू वात्सल्य आश्रममध्ये आली होतीस बघ प्रियासोबत. तर आता ती म्हणते, हो ओळखलं ना. आणि प्रिया कशी आहे? गेली 2 वर्ष आम्हा दोघींचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. तर आता सायली म्हणते, असं कसो? काल तर पार्टी झाली ना तुमची आणि त्या पार्टीत तुमची भेट झालीच असावी. तर प्राजक्ता म्हणते, कुठली पार्टी? काल तर कुठलीच पार्टी नव्हती. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. सायली म्हणते, अगं असं काय करतेस? श्रुती पोस्ट ग्रॅज्युएट झाली म्हणून तिने पार्टी दिली होती आणि ही पार्टी सानिका काळेच्या घरी होती. तर आता इकडे प्राजक्ता म्हणू लागते, श्रुती तर अजूनही पोस्ट ग्रॅज्युएशनच्याच गटांगळ्या खातीय आणि इथे सानिका काळे. सानिका काळे तर कामासाठी कधीच बेंगलोरला शिफ्ट झाली आहे आणि इकडचं घर तर तिने रेंटवरही दिलं आहे. आता प्रियाने त्यांची नाव घेतलेली असतात. त्यांच्याबद्दलच सत्य सायलीला कळालेलं असतं. तर आता सायली प्राजक्ताला म्हणू लागते, प्राजक्ता अगं मला त्या सानिका काळेचा आणि श्रुतीचा नंबर हवा होता. तू देशील का? प्राजक्ता म्हणते, हो देते ना. असं म्हणताच आता सायली फोन ठेवते. सायली खूप चिडलेली असते. सायली अर्जुनला म्हणते, बघितलंत ना, मी तुम्हाला म्हणाले होते प्रिया खोट बोलत आहे. ती कुठल्याही पार्टीला गेली नव्हती. ती आपल्याला सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता आपल्याला तिच्या विरुद्ध पुरावा मिळाला आहे. तर अर्जुन म्हणतो, अजून एक पुरावा मिळू शकतो. ती परवा कुठल्या क्लबमध्ये गेली होती. काय म्हणाली होती ती? तर सायली म्हणते, स्काय ब्लू क्लब असं काहीतरी म्हणाली होती. आता अर्जुन स्काय ब्लू क्लब यांचा नंबर गुगलवरून सर्च करतो आणि त्यानंतर सायली फोन करत म्हणते, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की परवा सानिका काळे हिच्या नावाने तुमच्याकडे काही बुकिंग होती का? तर ते म्हणतात, मॅडम एक मिनिट, आम्हाला रजिस्टर चेक करावं लागेल. आता ते रजिस्टर चेक करतात आणि म्हणतात, नाही मॅडम, सानिका काळे अशी कुठल्याही व्यक्तीची एंट्री आमच्याजवळ नाहीये. तर त्यानंतर सायली म्हणते, बरं श्रुती सबनीस हिच या नावाने एंट्री आहे का? म्हणजे तिने काही ऑर्डर केलं होतं का? तर आता हे ऐकताच ते म्हणू लागतात, नाही, श्रुती सबनीस किंवा सानिका काळे अशा कुठल्याच व्यक्तीची आमच्याकडे एंट्री नाही. सायली म्हणते, बरं पण मला एक सांगा, परवा तुमच्या क्लबमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याची पार्टी होती का? म्हणजे काही मुली तुमच्याकडे उशिरा आईस्क्रीम खाण्यासाठी आल्या होत्या का? तर ते म्हणू लागतात, नाही मॅडम, ते शक्यच नाहीये कारण आमच्याकडे रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि म्हणूनच 11 नंतर कोणालाच एंट्री नाहीये. आम्ही 11 नंतर आमचा क्लब बंद करतो, त्यामुळे ते शक्यच नाहीये. आता सायलीला हवी असणारी महत्वाची माहिती मिळालेली असते. सायली त्या सरांना म्हणते, थँक यू सो मच सर. असं म्हणत सायली फोन ठेवते आणि म्हणू लागते, पाहिलंत ना, ही प्रिया किती खोट बोलत आहे.
अर्जुन म्हणतो, बरं झालं, हिचं सत्य आपल्याला कळालं. तर सायली म्हणते, हे सत्य फक्त आपल्याला कळून काहीच उपयोग नाहीये. हे सत्य अश्विन भाऊजींना कळायलाच हो. अश्विन भाऊजींनाही कळून दे की ही प्रिया किती खालच्या थराला जाऊ शकते, किती खोट बोलू शकते. आता सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात. तर त्यावेळेस सायली विमलताईंना विचारते, विमलताई, प्रिया तिच्या खोलीत आहे का? तर विमलताई म्हणतात, नाही ताई, नेहमीप्रमाणे आजही सकाळी त्या लवकरच बाहेर निघाल्यात आणि त्या नक्की कुठे गेल्या त्याबद्दल त्यांनी काहीच सांगितलं नाही. तर कल्पना ताई म्हणतात, नव्यासोबत एवढं मोठं भांडण झालंय. आपला नवरा आपल्यावर चिडला आहे. त्याला खूप वाईट वाटलं या सगळ्याचं, पण हिला मात्र काहीच वाटलं नाही. ही मात्र बाहेर फिरायला मोकळी. तर आता अस्मिता म्हणू लागते, मला तर सचिन सोबत जरा भांडण झालं तरी सुद्धा कसं तरी होतं, खूप त्रास होतो. कारण तू कितीही काही बोंबललास तरी सुद्धा इथे कोणी येणार नाही. आणि हो, प्रिया सुद्धा येऊ शकणार नाही. महिप्त, अरे नको तू बडबड करू, तू एक काम कर, आराम कर, निवांत आराम कर, असं म्हणत महिप्त शिकरेकडे आता नागराज काका पाहत असतात. आणि त्यांची ती अवस्था पाहून नागराज काकांना हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया खूप चिडते आणि अश्विनला म्हणू लागते, अश्विन, अरे यांना सांग ना, हे माझ्यावर नको ते आरोप करत आहेत आणि तू मात्र काहीच बोलत नाहीयेस. अरे असं कोणतंही काहीही घडलेलं नाहीये आणि तरी सुद्धा ही लोक मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. आता मात्र सायली आपला मोबाईल घेते आणि तिने केलेला तो रेकॉर्डिंगचा व्हिडिओ आता ती प्रिया समोर चालू करते. तर त्यामध्ये सायली म्हणालेली असते, हॅलो प्राजक्ता, मी सायली बोलते. तर प्राजक्ता म्हणते, अगं प्रिया कशी आहे? गेली 2 वर्ष आमची भेटच घडली नाहीये. तर आता सायली पार्टीचा विषय काढते. तेव्हा मात्र प्राजक्ताने सांगितलेलं असतं की अशी कोणतीच पार्टी झाली नाहीये आणि अजूनही श्रुती तर पोस्ट ग्रॅज्युएशनलाच गटांगळ्या खातीय आणि त्यातही सानिका काळे. ती तर जॉबसाठी बेंगलोरला निघून गेली आहे. आणि हे ज्यावेळी सत्य अश्विनला कळतं त्यावेळी अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, हे काय आहे? मी काय ऐकतोय? म्हणजे तू परवा पार्टीला गेलीच नव्हतीस. तू मला सांगितलेलं ते व्हेन्यू आणि ही पार्टीची जी नाव सांगितली होतीस ती कोणीच पार्टीला नव्हती. तन्वी ग बोल ना, हे काय आहे? मला खरं ऐकायचं आहे. आता मात्र घरातील सर्वांनाच प्रियाचं सत्य कळालेलं असतं आणि हे सत्य कळाल्यामुळे सर्वांनाच खूप धक्का बसतो. तर प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. अश्विन म्हणतो, बोल तन्वी, मला ऐकायचं आहे की काय खरं काय खोटं. तर प्रिया म्हणू लागते, अश्विन ऐकून घे ना, आमची पार्टी झाली. स्काय ब्लू क्लबला आमची पार्टी झाली. अश्विन, मी खरं बोलत आहे. आता बोलत असताना सुद्धा प्रियाचा चांगलाच थरकाप उडालेला असतो. ती बोलत असतानाही चांगली कापत असते. आणि आता मात्र अश्विनला प्रियाचं सत्य कळताच त्याला खूप राग आलेला असतो. तर सायली म्हणते, काय म्हणालीस नाव? तर प्रिया म्हणते, स्काय ब्लू क्लब. आता सायली स्काय ब्लू क्लबसोबत झालेलं बोलणं त्याचं रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर दाखवते. आता मात्र प्रियाला दुसरा चांगलाच धक्का बसलेला असतो. आता सायली स्काय ब्लू क्लबच्या मालकांशी बोलते आणि त्यावेळी सत्य कळालेलं असतं की सानिका काळे किंवा श्रुती याच्या नावाने कोणत्याही प्रकारचं बुकिंग नाही आणि कोणतीही पार्टी त्यांच्या क्लबमध्ये झालेलीच नसते. आता हे ज्यावेळी सत्य सर्वांसमोर येतं त्यावेळी प्रियाचं पितळ उघड पडलेलं असतं. प्रियाचं सत्य सायलीने अगदी अचूक पद्धतीने शोधून काढलेलं असतं. आता हे सर्व सत्य कळताच प्रियाने डोक्यालाच हात लावलेला असतो. तर अर्जुन म्हणतो, बोल ना तन्वी, आता तू काय उत्तर देशील? इकडे मात्र अश्विन पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. अश्विन म्हणतो की आपल्या नव्यासोबत खोट बोलल्यानंतर आता काय उत्तर देणार आहेस? बोल ना तन्वी. आता अश्विनला खूप वाईट वाटत असतं. जिच्यासाठी अश्विनने घरच्यांशी नातं तोडलेलं असतं आणि जी मुलगी आपल्याला आता खोटं सांगत आहे, आपला विश्वासघात करत आहे, ही गोष्ट अश्विनला सहनही होत नसते.
तर अस्मिता अश्विनला म्हणू लागते, तन्वीचं हे खरं रूप मला अगोदरपासूनच माहीत होतं. स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलणं, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा उपयोग करून घेणं, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि मी तिला चांगलंच ओळखते. अश्विन, आता तरी ओळख तिला. आता तरी स्वतः या सगळ्यामध्ये फसू नकोस. हिला ओळखण्यात तू आतापर्यंत चूक केलीस, परंतु आता तुझ्या समोर सत्य आहे. आता तरी या सगळ्यावर विश्वास ठेव. असं म्हणत अश्विनला आता अस्मिता समजावण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता अश्विनची मान शरमेने खाली गेलेली असते. तर कल्पना ताई अश्विनला म्हणतात, अश्विन, ज्या मुलीसाठी तू आमच्याशी भांडत होतास ना, मग आता पण तू तेच करणार आहेस का? या मुलीसाठी आमच्यासोबत भांडणार आहेस का? या सगळ्यामध्ये तुला आमचीच चूक दिसत असेल ना अश्विन? अश्विन म्हणतो, नाही, आता हा खोटेपणा मी सहन नाही करू शकत आणि यासाठी मी हिला कधी माफही करू शकत नाही. तर प्रतापराव अश्विनला म्हणतात, हो ना मग अश्विन, तुझ्या बायकोला जा विचार ती नक्की कुठे गेली होती आणि का खोटं बोलते. अश्विन, असं हिचं खोटं बोलणं, रात्रीअप्रात्री बाहेर असणं, हे सुभेदारांच्या सुनेला शोभून दिसतं का? अश्विन रे, तुला कळतं ना आम्ही काय बोलत आहोत? तर कल्पना ताई म्हणू लागतात, हिला कितीही काही समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही काही समजून घेणार नाही आणि ही तिचा गुणधर्म सोडणारही नाही. सुभेदारांच्या नावाला काळीमा फासून समाधान झालं नाहीये वाटतं. सुभेदारांच्या नावाला काळीमा फासल्यास तो तुला पुरे झाला नाहीये का, म्हणून आता पुन्हा एकदा सुभेदारांच्या घराचे धिंडोडे काढायला निघाली आहेस तू? आता प्रिया म्हणू लागते, नाही, असं काही नाहीये, मी असं काही केलं नाही. असं म्हणत प्रिया स्वतःची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर अर्जुन म्हणतो, मग सांग, तू परवा रात्री कुठे होतीस? आता प्रिया घाबरतच म्हणते, मी सांगते, परवा रात्री मी घरून निघाले. आणि आता प्रिया पुढे काही बोलणार, परंतु अश्विन म्हणतो, बस, आता काहीही बोलू नकोस, कारण आता तुझं पुन्हा काही खोट ऐकून घेण्याची माझी ताकद नाही. अश्विन प्रियाला म्हणतो, एक खोट लपवण्यासाठी तू दुसरं खोट बोलणार, दुसरं लपवण्यासाठी तिसरं, तिसरं लपवण्यासाठी चौथं, म्हणजे खोटेपणाचं चक्र हे चालूच राहणार आहे. पण तुझ्या या खोटेपणाच्या चक्रात आता मी अडकणार नाही. प्रिया आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, अश्विन, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी आता खोट बोलत नाहीये. मी जे काही सांगते ना ते खरं सांगते. प्लीज माझं ऐकून तरी घे. अश्विन म्हणतो, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. अगं, तू किती खोट बोलशील? आता सुद्धा तू खोटच बोलणार आहेस. मला चांगलंच माहीत आहे की आता सुद्धा तू खोटेपणाचा कहरच करणार आहेस आणि या सगळ्यांच्या समोर माझी लाज आणली आहेस तू. अगं, आतापर्यंत मी तुला सावरून घेत होतो, परंतु मी आता यांना कसं तोंड दाखवू सांग ना? आज तुझ्यामुळे मी माझ्या माणसांशी वैर घेतला आहे. खरंच या सगळ्याशी ना एकच गोष्ट करू शकतो मी, तुझ्याशी न बोलणं हेच माझ्यासाठी योग्य आहे आणि तू माझ्याशी बोलायलाही येऊ नकोस. असं म्हणत अश्विन रागानेच तिथून निघून जातो. प्रिया म्हणते, अश्विन, माझा नाईलाज झाला होता, प्लीज ऐकून तरी घे. असं म्हणत प्रिया ही अश्विनच्या मागोमाग धावत जाते. तर प्रतापराव म्हणू लागतात, जेव्हा जेव्हा वाटतं की ही वाईट काही करणार नाही, ती चुकीचं वागणार नाही, तेव्हा तेव्हा ही मात्र फक्त चुकीचंच वागत असते आणि काही ना काही उपद्व्याप करतच असते. तर अस्मिता सायली आणि अर्जुनला विचारते, पण तुम्हा दोघांना हिचा संशय कधी आला आणि तिच्या मैत्रिणीला कॉल करावा असं तुम्हाला कसं सुचलं? तर अर्जुन म्हणतो, सांगतो. असं म्हणत सायली घडलेला सर्व प्रकार घरातील सर्वांना सांगू लागते आणि हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, सुमन काकूंचं सत्य ऐकल्यानंतर अस्मिता म्हणू लागते, सुमन काकू, एवढं सगळं घडलं आहे? तर प्रतापराव म्हणतात, नाही, ते काही नाही. मी आता रविराजला फोन करणार आणि त्या नागराजला जेलमध्ये टाकायला सांगणार. तर दुसरीकडे महिप्त शिकरे नागराज काकांना म्हणतात, तुझे असे हालहाल करून तुला मारणार ना की आयुष्यात
तू उभाही राहू शकणार नाही. तर इकडे अर्जुनचा खूप संताप झालेला असतो. अर्जुन म्हणू लागतो, माझ्या बायको व्यतिरिक्त मी कुठल्याही मुलीकडे पाहूही शकत नाही आणि माझी फॅमिली हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि माझ्या फॅमिलीला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला जिवंतही सोडणार नाही. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.